चला तर मंडळी, फेब्रुवारी महिना उजाडला आहे आणि सगळीकडे आहे ना वाळवणाचे पदार्थ बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे। मी जेव्हा लहान होती ना तेव्हा आई हमखास काही ना काहीतरी असे वाळवणाचे पदार्थ बनवायची, पापड, कुरडई, अगदी लोणच्यापासून सुद्धा। पण त्यावेळेला आहे ना मी फक्त पाहायची, बनवण्याचा कधी योग आलाच नव्हता। ह्या वेळेला मात्र मी स्वतःहून आहे ना इथे रव्याचे पापड बनवायला घेतले होते, तेही पहिल्यांदाच। रव्याचे पापड बनवण्याची ना ही अतिशय सोपी पद्धत आहे। त्यासाठी एक छोटा वाटी मी रवा घेतला होता, कुठलाही जाड बारीक रवा तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये आहे ना 9 वाटी इतकं तुम्हाला पाणी टाकायचं आहे। ज्या वाटीने रव्याचं माप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकून आहे ना मिश्रण छान असं गॅसवरती ढवळत राहायचं आहे। 5 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि 15 मिनिटं लो फ्लेमवरती। नंतर त्याच्यामध्ये आहे ना सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा ओवा, जिरं आणि बारीक कुटलेली लाल मिरची टाकायची, थोडीशी कसुरी मेथी सुद्धा मी टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आहे ना अर्धा चमचा इतका खायचा सोडा टाकलेला आहे। तुमच्याकडे पापड खार असेल तर पापड खार सुद्धा टाकू शकता। 2 दिवस लागतात हे पापड सुकायला आणि 1 वाटी रव्यामध्ये ना जवळजवळ 20-22 पापड आपले बनून तयार होतात। तळल्यानंतर आहे ना हे पापड असे काहीसे दिसायला लागतात आणि चवीला सुद्धा एकच नंबर लागतात। तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे अतिशय सोप्या पद्धतीने ना रव्याचे छान कुरकुरीत असे पापड आपले बनून तयार झालेले आहेत। तुम्हाला आपली ही रव्याचे पापड बनवण्याची सोपी पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठला वाळवणाचा पदार्थ बनवायला घेतलेला आहे की नाही ते सुद्धा नक्की सांगा। तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।